राज्यात पावसाची उघडीपासून काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावतायत, तर काही भागात ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळतोय. आज घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानात हलक्या सरींचा अंदाज असून बहुतांश भागात उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. तर उद्या म्हणजेच मंगळवारी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर काही ठिकाणी प्रामुख्याने उघडीप राहून काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या केंद्रापासून राजस्थानमधील बिकानेर, मध्य प्रदेशातील दतिया, झारखंडमधील दालतागंज, त्यासोबतच पश्चिम बंगालमधील दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरती कमी दाबाचं क्षेत्र कायम असून चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेली आहे. दरम्यान पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवारी म्हणजेच 13 ऑगस्ट पर्यंत या भागात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागानं दिले आहेत. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.